गट व भातांगळी पंचायत समिती गण आणि बोरी पंचायत समिती गण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारार्थ भाजपाच्या विजयाचा संकल्प मेळावा, या संकल्प मेळाव्यासाठी लातूर ग्रामीणच्या विकासासाठी जे जे काही करता येतंय, विकासाचं विजन, विकासाचा रोड मॅप, लातूर ग्रामीणचं मॉडेल बनवण्याचं काम आपले आधारवर आपले नेते सन्माननीय आप्पासाहेब या कार्यक्रमासाठी लातूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस विक्रम काका शिंदे, दुसरे सरचिटणीस नवनाथ नाना भोसले, माझे सहकारी महेंद्रजी गोडभरले, भागवतरावजी सोड साहेब, साहेबरावजी मुळे, माझे लातूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि भातांगळी जिल्हा परिषद या सर्कल मधील माझे सर्व सहकारी आणि पुरीगावचे चेअरमन विजूभाऊ मलवाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष वाजिद पटेल साहेब आणि माझे सर्व सहकारी तरुण बंधू, माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, हा विजय संकल्प मेळावा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतला। साहेबांना एकच विनंती आहे, आपल्या या भातांगळी जिल्हा परिषद गटाच्या वतीने, सर्वांच्या वतीने तुम्ही घेताल ते निर्णय आम्हाला सर्वांना मान्य, जो उमेदवार साहेब देतील ते सर्वांच्या वतीने सांगू का, सगळ्यांच्या वतीने जो साहेब निर्णय घेतील ते आपल्याला मान्य राहील। आणि साहेब आमच्या या जिल्हा परिषद भातांगळी गणातील साहेबांचं विशेष लक्ष आहे। पूर परिस्थिती झाली, साहेबांनी आपल्या सर्कलमध्ये सर्व दौरा केला, सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ज्या ज्या ठिकाणी अडचणी पडल्या त्या वेळेस साहेबांनी खूप सहकार्य केलं। साहेब आमच्या मतदारसंघामध्ये रस्त्याची थोडी या अतिवृष्टीमुळे खूप दयनीय अवस्था झाली, त्या सर्व रस्त्यासाठी ते तुम्ही खूप आम्हाला निधी दिला। मागे 2-3 याद्या आल्या, आमच्या सर्कलमध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयाचा विविध विकास कामाचा निधी टाकला। आणि अतिवृष्टीची जवळपास मोबाईलवर एक 6 ते 7 दिवसामध्ये 3 ते 4 वेळेस मेसेज आला की अतिवृष्टीची मदत असेल किंवा बियाण्यासाठी मदत असेल। आणि महाराष्ट्र सरकारतर्फे जी आपल्या क्रॉप म्हणजे आपलं पीक कर्ज जे आहे, पीक कर्जाचं 3% आपल्या राज्य शासनाच्या वतीने 3% सुद्धा आम्हाला मिळालेला आहे, जवळपास 70 ते 80% लोकांना मिळालेला आहे। आणि आमच्या थोड्या काही अडचणी येतात, बोरी ते मुशिराबाद रस्ता खराब झालेला आहे साहेब, आणि जे झालेला आहे समजा बोरी ते ममदापूर हे सुद्धा काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। आणि राहिलेल्या काही उर्वरित मदत असेल अतिवृष्टीचे